नमस्कार. आजची कथा खूपच हृदयस्पर्शी आहे. शेवटपर्यंत कथा नक्की ऐका. नागपूरच्या एका जुन्या इलेक्ट्रिक शवदाहगृहामध्ये गेल्या 30 वर्षांपासून रामू मृतदेहांवरती अंतिम प्रक्रिया करण्याचं काम करायचे. त्यांच्या अंगावरती एक मळकट धोतर, राखेने माखलेले शरीर आणि कपड्यांना येणारा जळक्या लाकडांचा व मांसाचा उग्रवास हीच रामू यांची ओळख होती. त्यांच्या या कामामुळे त्यांना समाजात कुणीही जवळ करत नसे. रामू यांचा एकुलता एक मुलगा अमित हा अतिशय हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगा होता. पण अमितला मात्र स्वतःच्या बापाची आणि त्यांच्या त्या कामाची भयंकर किळस यायची. रोज कामावरून आल्यावरती रामू आपल्या मुलाच्या डोक्यावरनं हात फिरवायचा, पण मुलगा त्याचा हात झटकायचा. तो आपल्या वडिलांना नेहमी म्हणत असे, तुमच्या अंगाला कायम प्रेताचा वास येतो. तुम्ही गिधाडासारखे लोक कधी मरतात याची वाट बघत बसता. मृतदेहांवरती उरलेले पैसे आणि सोनं चोरून तुम्ही मला वाढवताय. तुम्ही त्याने माझं पालनपोषण करताय. मला माझ्या मित्रांसमोर हे सांगायला खूप लाज वाटते की माझा बाप अशा ठिकाणी काम करतो. अमित तर अनेकदा रागाने वडिलांचा अपमान करायचा. मुलगा इतकं बोलत असला तरी देखील रामू मात्र कधीही उलटून बोलत नसत. ते फक्त मुलाचं ऐकून घेत असत. ते स्वतःचे राखाने माखलेले हात जोडायचे आणि मान खाली घालून मुकाट्यानं कामावरती निघून जायचे. अमित हा मुळातच खूप हुशार होता. त्याने खूप चांगला अभ्यास केला. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर बनला. जेव्हा अमितला कॅनडामध्ये एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली, तेव्हा त्यानं हे जे घर होतं ते कायमचं सोडून दिलं. कारण त्याला आता असं वाटत होतं की ह्या सर्वांपासून आपल्याला सुटका मिळाली आहे. म्हणून त्यानं स्वतःला हायसं मानलं. मी परदेशात जातोय. तिथे माझ्या हाय क्लास जगात तुमच्यासारख्या माणसांना कोणतीही जागा नाही. इथून पुढे माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नका. असे अत्यंत कठोर शब्द सुनावून अमित तेथून निघून गेला. रामूला मात्र या गोष्टीचं खूप वाईट वाटलं, पण त्यांनी मात्र त्याला काहीही म्हटलं नाही. कारण काहीही झालं तरी तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. रामू यांनी फक्त डोळ्यात पाणी आणून त्याला निरोप दिला. या घटनेला 10 वर्ष उलटली. अमितने परदेशामध्ये स्वतःचं मोठं विश्व थाटलं होतं. तो आता आपल्या बापाला पूर्णपणे विसरला होता. एक दिवस अचानक नागपूरहून त्याला फोन आला. रात्रंदिवस धुरात काम केल्यामुळे रामू यांना लंग कॅन्सर झाला होता आणि त्यातच त्यांचा भयंकर तडफडून मृत्यू झाला होता. आता अमित त्यांचा मुलगा असल्यामुळे केवळ कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी अमित नाईलाजानं नागपूरला आला. अंत्यविधी आटोपूनल्यानंतर त्या केंद्राच्या मॅनेजरने अमितच्या हातामध्ये एक अत्यंत गंजलेली लोखंडी पत्र्याची पेटी दिली. तुझ्या बापाची हीच एकमेव संपत्ती आहे. तुझे वडील शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझंच नाव घेत होते, तो म्हणाला. अमितने ती पेटी त्यांच्या हातातून घेतली आणि स्वतःच्या गाडीत टाकली. या म्हाताऱ्याने नक्कीच आयुष्यभर प्रेतांवरनं चोरलेलं सोन्याचे दागिने आणि पैसे या पेटीत लपवले असतील, असा विचार करत त्यानं रागानं पेटीचं कुलूप फोडलं. कुलूप तुटलं. अमितने नापसंतीने पेटी उघडली. पण आज जे दृश्य होतं ते आतलं दृश्य बघताच त्याच्या हातातून लोखंडी पट्टी खाली पडली. त्या पेटीत कोणतंही सोनं किंवा पैसे नव्हते. तिथे नागपूर अंधशाळा आणि नेत्र रुग्णालयाच्या शेकडो पावत्या होत्या. प्रत्येक पावतीवरती
50,000 रुपये देणगी आणि नेत्रदानासाठी असे लिहिले होते. खाली एक जुनी मेडिकल फाईल आणि एक लाल डायरी होती. अमितने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. त्यात त्याच्या बालपणीचा फोटो होता. तो फोटो पाहून अमित चमकलाच, कारण त्या फोटोमध्ये अमितचे दोन्ही डोळे पूर्णपणे पांढरे होते. तो जन्मापासून 100% आंधळा होता. ते पाहिल्याबरोबर अमितच्या अंगावरती काटा आला. त्यानं डायरी उघडली. त्या डायरीमध्ये लिहिलं होतं, प्रिय अमित, आज पुन्हा तू मला शिव्या दिल्या, पण तुझा आवाज ऐकला की माझं मन भरून येतं. तू मला बाप म्हणून मानत नाहीस, पण मी तुला देव मानतो. तू जन्मापासून आंधळा होतास. डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी 1,00,000 रुपये मागितले होते. माझ्याकडे काहीच नव्हतं. पण एके दिवशी एका मोठ्या माणसाच्या मुलाचा अपघात झाला. मी रात्रभर मुसळधार पावसात त्याचा अंत्यविधी पूर्ण केला. मी एकटाच रात्री चितेजवळ बसून रडत होतो. देवाला सारखं म्हणत होतो, देवा, माझ्या पोराला फक्त डोळे दे. माझं आयुष्य घे, पण त्याला मात्र प्रकाश दे. सर्व अंत्यविधी झाल्यावरती त्या शेठनं मला 1,00,000 रुपये दिले आणि त्या 1,00,000 रुपयांनी मी तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. ज्या डोळ्यातून तू मला तिरस्काराने बघतोस, पण मला त्याच डोळ्यात माझं सारं जग दिसतं. पानांवर अश्रूंचे डाग होते. मी देवाला शब्द दिला होता की माझं आयुष्य याच कामात घालवेन. तू मला गिधाड म्हणालास, पण मी जे पैसे कमवायचो ते तुझ्यासारख्या इतर आंधळ्या मुलांसाठी दान करायचो. मला कॅन्सर झाला होता, पण मी उपचार केला नाही, कारण त्या उपचाराच्या पैशातून आणखी मुलांना दृष्टी मिळणार होती. शेवटच्या ओळी वाचताच अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. तू माझ्या वासाचा तिरस्कार करायचास, पण मला दुःख वाटलं नाही, कारण तू ज्या डोळ्यांनी मला तिरस्काराने बघायचास ते डोळे उघडे बघणं हेच माझं स्वप्न होतं. आत्ता मात्र डायरी अमितच्या हातातून खाली पडली. ज्या डोळ्यांनी त्याने बापाचा अपमान केला तेच डोळे त्या बापाने स्वतःचं आयुष्य जाळून त्याला दिले होते. अमित त्या पेटीसमोर गुडघ्यांवरती कोसळला. तो लहान मुलासारखा रडू लागला, पण आत्ता मात्र खूप उशीर झालेला होता. स्वतःच्या डोळ्यांवरती हात ठेवून तो म्हणतो, हे डोळे माझे नाहीत, हे माझ्या बापाचं आयुष्य आहे, त्यांच्या कष्टाचं चीज आहे. हे खरंच आहे, आपल्याला जे यश सहज मिळाल्यासारखं वाटतं त्यामागे आपल्या आईवडिलांनी केलेली त्यागाची राख दडलेली असते. माणसाची किंमत त्याच्या कामावरनं नाही, तर त्याच्या त्यागावरनं ओळखा. आई वडील जिवंत असताना त्यांची किंमत ओळखा. आई वडील जरी गरीब असू शकतात, पण त्यांचा त्याग कधीच गरीब नसतो, हे कायम लक्षात ठेवा. ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार असतो तेच अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेटवत असतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. कथा शेवटपर्यंत ऐकलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.